लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकर्डी गावातून मानवतेला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादाचे रूपांतर जातीय संघर्षात होऊन एका मातंग समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे मुंडन करण्यात आले आणि त्याचे घरही पेटवून देण्यात आले. विशेष म्हणजे हे कृत्य करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक आरोप केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुण दीपक पानपाटील हे आपल्या पत्नीसह दुचाकीवर मालेगावला जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारला. या अपघातात दीपक आणि त्याची पत्नी रस्त्यावर पडल्याने जखमी झाले. या अपघातानंतर झालेल्या वादात संतापलेल्या दीपक यांनी कार चालकाच्या श्रीमुखात लगावले. मात्र तो कार चालक गावचा जावई असल्याने वादाला वेगळे वळण मिळाले. कार चालकाला मारल्याचा राग मनात धरून गावचा जावई असल्याचे ठाकरे परिवारातील सदस्य आणि इतर गावकऱ्यांनी दीपक यांच्या घरावर हल्ला चढवला. त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तरुणाचे मुंडन करून दाढी मिशा काढण्यात आल्या. या नराधमांचे मन एवढ्यावरच भरले नाही तर त्यांनी दीपक यांचे घरही पेटवून दिले. यावेळी त्यांच्या पत्नीला आणि आईलाही अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पोलिसांच्या उपस्थितीतही पीडित तरुणाला मारहाण केल्याचे समोर येत आहे. पीडित तरुणाच्या आईसोबत त्यांचा टक्कल केल्याच्या अवस्थेतील सेल्फी काढली. प्रबुद्ध भारत मीडियाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणातील सर्व आरोपी हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी संबंधित आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरन्न पटाईत यांनी आज अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी या प्रकरणातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पीडित तरुण, त्याची पत्नी आणि आई यांच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दरम्यान आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी पार पाडणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.